आज रत्नागिरीच्या गणपतीपुळे जवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यावर मला असं काय बघायला मिळेल की जे मी माझ्या जीवनात इमॅजिनही केलं नव्हतं. तर जय स्वामीनाथ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रत्नागिरी एक्सप्लोर सिरीज डे 1 पार्ट 1 मध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत गणपतीपुळेमध्ये असलेले स्वयंभू गणपतीचे मंदिर. तर आज पहाटे होका धोका एक्सप्रेसने आम्हाला रत्नागिरी स्टेशनवर उतरवलं आणि रत्नागिरीचं स्टेशन बघताच आम्हाला विचार आला की स्टेशन एवढं सुंदर आहे तर रत्नागिरी किती सुंदर असेल. मग पटकन आम्ही गणपतीपुळे जाणारी बस पकडली आणि मग पहाटची सकाळ झाली आणि आम्हाला खिडकीमधून सुंदर असा आरेवारी समुद्र किनारा दिसला आणि जे रील्स मध्ये पाहिलं होतं त्याच्याहून अधिक हा सुंदर नजारा होता. मग असं गणपतीपुळे मध्ये उतरून आम्ही निघालो आपल्या भक्त निवासकडे आणि भक्त निवास मध्ये रूम करून फ्रेश वगैरे झालो आणि मस्त गरम गरम पोहे खाऊन आम्ही निघालो आपल्या आजच्या पहिल्या स्थळ बघायला. ते म्हणजे गणपतीपुळे मध्ये असलेल्या स्वयंभू गणपतीचे मंदिर. पण तिथं खूप गर्दी असल्यामुळे आम्ही विचार केला की तर रात्री जाऊ. मग आम्ही येऊन गेलो मंदिराच्या अगदी बाजूला असलेला बीच बघायला. मग ती बीच बघता माझ्या तोंडामधून निघालं, अरे वा एवढं सुंदर बीच. मग ते बीच मध्ये खूप सारे लोक एन्जॉय करत होते आणि आम्ही पण पूर्णपणे एन्जॉय करत होतो ना, कारण आमच्या बाजूला फक्त समुद्र किनारा आणि निसर्गरम्य वातावरण होतं. आणि गौरवला वाटायचं की या पाण्यामध्ये समन जाऊ की काय, पण पाणी बघताच तो मागे पडायचा, म्हणता आहो काय सुधरवणी. तर मित्रांनो, तुम्ही इथे आले असाल तर गणपतीपुळेचं नाव गणपतीपुळे कसं पडलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. बीच फिरून खूप जोरात भूक लागली होती म्हणून मस्तपैकी महाराष्ट्रीयन थाळी खाल्ली आणि रत्नदुर्ग किल्ला फिरून रात्री येऊन गेलो आम्ही परत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि तिथे पाहिलं तर खूप मोठी लाईन होती, पण दुपारपेक्षा थोडी कमी होती. मग आम्ही लाईन मध्ये उभं राहून पटकन दर्शन केलं आणि व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून थोडासा व्हिडिओ घेता आला. तर मित्रांनो, प्रसाद घेतो तोपर्यंत तुम्ही आपल्या पूर्ण रत्नागिरी एक्सप्लोर सिरीज बघण्यासाठी फॉलो करून घ्या. आणि आता भेटू उद्या पार्ट 2 मध्ये, ज्यामध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत रत्नदुर्ग किल्ला. तोपर्यंत जय स्वामीनारायण.